आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी वाङ्मयीन कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही विविध व्यक्तिमत्वांना आपल्या भेटीस आणत असतो आणि आज आपल्यासोबत स्टुडिओत आहेत 97व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे सर. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर रवींद्र शोभणे सरांबद्दल सांगायचं झालं तर कथा, कादंबरी, नाट्य, कविता, ललित अशा विविध साहित्य प्रकारात त्यांचं भरपूर लेखन आहे. प्रवाह ही त्यांची पहिली कादंबरी, त्यासोबतच 26 दिवस ही स्वानुभव कथनात्मक लघु कादंबरी आहे म्हणायला हरकत नाही. उत्तरायण ही महाभारतावर आधारित बृहत कादंबरी, वर्तमान हा त्यांचा पहिला कथासंग्रह, दाही दिशा, शहामृग, तद्भव, अदृष्टाच्या वाटा इत्यादी कथासंग्रहांचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि कथांजली आणि मराठी कविता, परंपरा आणि दर्शन या पुस्तकांचं संपादन देखील सरांनी केलेलं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यासोबतच आता 97व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत. सर खूप खूप शुभेच्छा. आपण थोडं आपल्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर मला विचारावंसं वाटेल की 20व्या वर्षी पहिली कथा लिहिल्या गेली आणि कविता लिहिल्या गेली आणि मग 34व्या 35व्या वर्षी पहिल्या कादंबरीचंही लेखन आपण केलं. असं विविध साहित्य प्रकारात लेखन आपण केलंय. पण पहिल्यांदा जेव्हा लिखाण केलं तेव्हा डोक्यात असं काही होतं का की नाही याच क्षेत्रात स्वतःला झोकून द्यायचंय किंवा यातच पुढे जायचंय? होतं असं, नक्की असंच होतं. काय झालं की माझं जे गाव आहे खरसोली, त्या खरसोली गावामधलं जे एक वातावरण होतं ते भाविक असं वातावरण होतं. तिथे दिंडी, कीर्तन, भजन, पूजन ह्या सगळ्या गोष्टी असायच्यात. त्यासोबतच तमाशा हा प्रकार सुद्धा तिथे होता आणि परस्पर विरोधी अशा या दोन कलांचा एकूण ज्याला आपण काय म्हणू की संस्कार हा माझ्यावर सुद्धा झाला. कारण की या दोन्ही कला माझ्या घरातच होत्या. माझी आई, माझे वडील, माझी आजी ही साधारणतः भाविक वृत्तीची माणसं होती. ही पंढरपूरला जाणारी, देवळात जाणारी, कीर्तनात जाणारी, पोथ्या पुराणं ऐकणारी अशी होती. आणि याच वेळेला माझे आजोबा हे मात्र तमाशाशी संबंधित होते. माझ्या आजोबांना शाहीरच म्हणायचे आमच्या गावातली मंडळी. त्यामुळं हा दोन्हीचा संस्कार एक अनुवंशिकपणे माझ्यात कुठेतरी आलेला असावा. दुसरं असं की त्यावेळेला आमच्या गावाच्या शाळेमध्ये नाटकं व्हायची आणि हा जो नाटक हा जो प्रकार आहे, हा जो कला प्रकार आहे, हा कला प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला आणि मी भारावून गेलो. वयाच्या 10-11 वर्षी मी तो कला प्रकार पाहिला असावा, 10 त्याच्या आधी सुद्धा. आणि मला असं वाटलं की हा खूप वेगळा प्रकार आहे आणि कुठेतरी एक असं डोक्यात मनात असं एक आलं की अरे ह्याच्याकडे आपलं लक्ष पूर्णपणे जावं किंवा गेलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपण स्वतःची प्रगती करावी. दुसरं असं झालं की याच काळामध्ये एक वाचनाची सुद्धा एक थोडी आवड लागली. आमच्या घरात हे असं वातावरण असल्यामुळं महाभारताचा कथासार, रामायणाचा कथासार हे खूप लहानपणीच माझ्या वाचनात आलं आणि हळूहळू मग कळत न कळत वयाच्या 10व्या-11व्या वर्षीच माझ्या हातात लेखणी आली. म्हणजे मी एखाद दुसरी कविता त्यावेळेला लिहून पाहायचो, एखाद दुसरी कथा लिहून पाहायचो आणि ते काही जमत नव्हतं. फक्त लिहिणं आणि ते कागद फाडून फेकणं असं ते व्हायचं. असं होता होता वाचनाची आवड अधिक वाढत गेली. वर्तमानपत्र वाचायचो, मासिकं वाचायचो. घरी किराणा दुकान असल्यामुळं घरी येणारी जी रद्दी असायची वर्तमानपत्रांची, ती घरी रद्दी आल्याबरोबर मी ती सगळी रद्दी जवळजवळ अधाशासारखी चाळायचो आणि त्यातून नाटकाच्या जाहिराती, काही लेख, काही कथा हे सगळं मी वाचायचो आणि एक कळत न कळत तो एक आतमध्ये असा तो जो आपण काय म्हणू की एक आवडीचा भाग असा भिनत गेला. त्यातूनच मराठी साहित्यामध्ये आचार्य अत्रे, रामगिरीश गडकरी, गोविंद बल्लाळ देवल, अण्णासाहेब किर्लोस्कर ही लेखक मंडळी आहेत. ही मोठी लेखक मंडळी आहेत. नंतरचे मग विवा शिरवाडकर असतील किंवा कुसुमाग्रज किंवा ही जी संबंध मंडळी. तर असं काहीतरी आपल्याला व्हायचं हे अगदी आधीपासूनच डोक्यामध्ये होतं आणि याला चालना म्हणा किंवा प्रेरणा मिळाली ती मी 7वीत असताना वयाच्या 12व्या-13व्या वर्षी एक नाटक लिहिलं आणि ते नाटक आम्ही आमच्याच गावामध्ये गाई म्हशी बांधायच्या गोठ्यामध्ये ते केलं आणि तिथून मग एक लेखक होण्याची जी एक ज्याला आपण काय म्हणतो की अशी धुंदी ती माझ्यामध्ये आली आणि मग सातत्यानं लेखन करायला लागलो. आता हे लेखन अतिशय कच्चं असायचं. ते लिहायचो, एक दोघांना वाचायला द्यायचं किंवा मीच पुन्हा वाचायचो आणि ते आवडलं नाही असं पण फाडून फेकायचो. तर पहिल्यांदा लेखनाची जी सुरुवात झाली वयाच्या साधारणतः 12व्या-13व्या वर्षी. त्या काळामध्ये मी नाटकच लिहायचो. म्हणजे नाटक ह्या वाङ्मय प्रकाराने अधिक मोहिनी घातली होती आणि नाटक लिहायचो, ते कुठे कुठे पाठवायचो, परत यायचो. या नाटकाच्या लेखनाच्या रियाजातून
एक थोडी भाषा मला अवगत झाली. आणि त्यानंतर मग आपण सातत्यानं जर नाटकं लिहिलीत तर ती रंगभूमीवर येणं गरजेचं आहे. आणि ती जर रंगभूमीवर आली नाहीत तर काही खरं नाही. म्हणून मग वयाच्या एक 17व्या वर्गीय वर्षी 11वीत असताना मी एक आणखी कादंबरी लिहिली, अगदी पहिली कादंबरी ती लेखनाची, वेटिंग फॉर यू. ती लिहून पूर्ण झाली. ती कशी भाबडी हळवी प्रेमकथाच होती, पण ती काही मला काही फार काही भावली नाही. आणि त्यानंतर मग वयाच्या 19व्या वर्षी एक चांगली कथा माझ्या डोक्यात आली. म्हणजे आमच्या गावातलाच एक तो अनुभव होता आणि त्यातून प्रवाह ही कादंबरी माझ्या डोक्यात आली आणि ती मी लिहिली. प्रवाह या कादंबरी लेखनाचं माझं वय हे त्यावेळेला 19व्या वर्षाचं होतं आणि ती कादंबरी वयाच्या 23-24 वर्षी प्रकाशित झाली. आणि साधारणतः असा एक हा प्रवास लेखनाचा सुरू झाला. आणि मग तिथून मग लेखनाच्या वाटा या अधिक गवसत गेल्या आणि लेखक म्हणून रवींद्र शोभनाला एक नावही मिळत गेलं. म्हणजे आता मला माझ्या बोलण्यात दुरुस्ती करावी लागेल. पहिलं लिखाण हे 20व्या वर्षी नव्हे तर ते 12व्या-13व्या वर्षीच सुरू झालं आणि पुढे ते मग सातत्यानं लिखाण होत राहिलं. आता आपण विविध प्रांतात लिखाण केलंय, म्हणजे कथा असो, कादंबरी असो, नाट्य, कविता आणि ललित, हे सगळे प्रांत भिन्न आहेत. एकापासून दुसरा अगदी भिन्न आहे. हे लिखाण करत असताना मग डोक्यात विचार काय येतात किंवा विचार करण्याची पद्धत नेमकी काय असते? याच्या मागे पुन्हा आणखी जायचं तर माझं वाचन चौफेर होतं. म्हणजे साधारणतः शाळेच्या किंवा ज्युनियर कॉलेजच्या काळापासून मी सातत्यानं आणि चांगलं मराठीतलं चांगलं वाचन करायचो. विविध वाङ्मय प्रकारांचं वाचन करायचो. म्हणजे नाटकं म्हटली तर तेंडुलकरांची नाटकं, कानेटकरांची नाटकं, बाळ कोल्हटकरांची नाटकं, अनेक अशी जी महत्त्वाची नाटककार मंडळी होती, विवा शिरवाडकरांची नाटकं, ही सगळी नाटकं मी वाचलेली आहेत आणि वाचायचो सातत्यानं. कादंबरी म्हटली की मग ती कोसला असेल, त्यानंतर नेमाड्यांच्या इतर कादंबऱ्या होत्या, श्रीनाथ पेंडसेंच्या कादंबऱ्या, रबा दिघेंच्या कादंबऱ्या, आनंद जाधव, उद्धव शेळके अशा लेखकांच्या. ललित लेखन म्हटलं की मग श्रीनिवास विनायक कुलकर्णी किंवा इतर. आणि त्यावेळेला जे अतिशय गाजलेलं जे एक मासिक होतं सत्यकथा, या सत्यकथा मासिकाचा मी नियमित वाचक होतो. त्याच्यामुळे या सगळ्या वाङ्मय प्रकारांची एक गरज काय, त्याची शैली काय आणि प्रत्येक वाङ्मय प्रकारामध्ये कुठल्या प्रकारचा अनुभव लेखकाला मांडायचा असतो तो मांडला जातो किंवा एखादा अनुभव मांडताना कुठल्या प्रकारचा वाङ्मय प्रकार त्या अनुभवाला अधिक ज्याला आपण काय म्हणू की सोयीचा ठरतो, हे मला एक त्या दरम्यान कळत गेलं. एक MA ला वगैरे असताना म्हणजे वयाच्या 22व्या-23व्या वर्षी मी ललित लेखन केलं आणि त्यावेळेला लोकमतच्या साहित्य जत्रेमधून माझे सातत्यानं लेख प्रकाशित व्हायला लागले. याच काळात कथा सुद्धा लिहायला लागलो. आता ललित लेखन आणि कथा या दोन वाङ्मय प्रकाराचा फरक सांगायचा झाला तर ललित लेखनामध्ये एक कथा नसते, एक कथांश असतो किंवा एक अनुभवाचं जे एक मांडणी असते, ती मांडणी आपण अशी लालित्य पातळीवर आणि थोडीशी ती कथानकाला बाजूला सारून एक आपल्या चिंतनाच्या पातळीवर ती करत असतो. पण कथा म्हटली की तिला एक विशिष्ट असं एक कथेची चौकट असते असं म्हणता येईल. किंवा कथेची चौकटच नसेल तरी आपण कथेच्या माध्यमातून माणसांच्या किंवा व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून काहीतरी सांगत असतो. आणि हे सांगणं हे मला कळलं. नाटकाचं महत्वाचं माध्यम म्हणजे संवाद, प्रसंग निर्मिती आणि संवाद. हे कादंबरीचं महत्वाचं माध्यम म्हटलं की एक दीर्घ पल्ल्याची गोष्ट आणि दीर्घ पल्ल्याची गोष्ट टप्प्याटप्प्यानं लेखक सांगत असतो. ह्या सगळ्यांचं मला एकूण आकलन याच काळामध्ये वयाच्या 20-22 मध्ये झालं. आणि दरम्यानच्या काळामध्ये मी अनेक प्रकारचं लेखन करत असताना पुन्हा माझा कल नाटकांकडे झुकतच होता, कारण की त्यावेळेला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये माझी नाटकं सादर व्हावीत असं मला वाटायचं, पण तो योग येत नव्हता. मग याच काळामध्ये इतर आणखी काही मग मी कथा लेखनांकडे वळलो आणि एक 8-10 कथा मी लिहिल्या आणि त्या इतर मासिकांमध्ये प्रकाशितही झाल्या. 1-2 कथांना पुरस्कार मिळाले. याच वेळेला मी कविता सुद्धा लिहायचो. पण त्यावेळेला माझ्या कवितांवर ग्रेसच्या कवितांचा एक भरपूर प्रभाव होता. ग्रेसना मी ती कविता दाखवल्या आणि त्या म्हणाले की नाही म्हणजे यावर म्हणे माझ्या कवितांचा प्रभाव आहे, तर असा प्रभाव असणारी कविता फार टिकू शकणार नाही. आणि मला एक माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व साहित्याच्या क्षेत्रामध्ये उभं करायचं, त्यामुळे मी त्यावेळेला मग कवितांचा पिच्छा सोडला. ते मी म्हटलं आता कविता आहे काय आपलं काही फार काही जवळचं माध्यम नाही म्हणून मी ते सोडलं. मध्ये मध्ये काहीतरी असायचं म्हणजे ते लेखन असायचं. पण मग कथा आणि कादंबरी इकडे माझा कल जास्त वळला. आणि त्यानंतर मग कथा कादंबरी लिहित असतानाच एखाद दुसरं नाटक मग राज्यनाट्य स्पर्धेत व्हायचं. पण राज्यनाट्य स्पर्धेचा विचार करताना आपण एकदा नाटक लिहितो, त्याचं मग पुनर्लेखन करतो, ते रंगभूमीवर येतं, अनेक परिश्रमांमधून हे सगळे लोक जातात, संबंध टीम जाते आणि शेवटी काय तर एक प्रयोग झाला की ते सगळं थांबतो.
हा जो एक मला अनुभव आला त्यामुळे मला असं वाटलं की केवळ इथे परिश्रमाच्या पलीकडे फार आपल्या हाताशी येणार नाही. मग कादंबरीकडेच ओढलं आणि त्यानंतर मग मधल्या काळामध्ये रक्तध्रुव या कादंबरीचं बीज डोक्यात पडलं आणि त्यानंतर मग रक्तध्रुव ही कादंबरी म्हणजे आमच्या गावाकडचे एक मुस्लिम लोकांचं जे चित्रण, त्यातल्या रीतिरिवाज, त्यातले चालीरीती, मोहरमचा तो संबंध, त्यांचा संस्कार, हे सगळं त्यात येत गेलं आणि मग ही कादंबरी लिहून झाली. ती लिहून झाल्यानंतर तिची 5-7 परिष्करणं झालीत आणि नंतर ती एक साधारणतः 84-85 पासून एक लिहायला लागलो ही कादंबरी. तर ती कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे 1989 साली प्रकाशित झाली. असा साधारणतः हा प्रवास विविध वाङ्मय प्रकारांच्या दृष्टीने मला सांगता येईल. कादंबरीचा विषय निघालाच आहे तर कोंडीनी एक विशेष ओळख कादंबरीकार म्हणून मिळवून दिली. तर कोंडी विषयी काय सांगाल? कोंडी विषयी असं सांगता येईल की कोंडीची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा आमच्या गावातल्या काही घटनेतून मला मिळाली. म्हणजे एक असा आडदांड आदिवासी मुलगा जो भुरट्या चोऱ्या करायचा आणि भुरट्या चोऱ्या करून करून त्यांनी आपल्या गावात दहशत माजवली होती. तो वृत्तीनं वाईट नव्हता, पण त्याची दहशत न कळतपणे अशी निर्माण झाली आणि काही दिवसानंतर गावातल्या चौकामध्ये साधारणतः चौक गजबजलेला असताना त्याच्या डोळ्यामध्ये काही 2-3 मुलांनी, पोरांनी म्हणा, मिरची पावडर झोकलं आणि तिथेच त्यातला खून केला भर चौकात. आता तो जो होता तो भुरट्या चोर, त्याला मी पाहिलं होतं. तो आमच्या सारखाच माझ्याशी 1-2 वर्षांनी मोठा असेल, इसिनाथ त्याचं नाव होतं, पण त्याला मी पाहिलं होतं. आणि एक मग न कळतपणे अशी एक ज्याला आपण काय म्हणतो की तारुण्याची ऊर्जा किंवा तरुण मुलं ही का या पद्धतीने वळतात, अशी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ती वळण्यामागची कारणं काय, आणि ही वळताना मग त्यांच्या एकूणच घरात, त्यांच्या अवतीभोवती कुठल्या प्रकारची कारणं असतात हा विचार करत असताना मग मला खरसोलीतलंच एक गाव, तिथला एक असा 16 वर्षीय मुलगा, त्याचं भावविश्व, कुटुंबावर आलेली संकट आणि त्यातून त्याचं घडणं, हे सगळं जाणवायला लागलं, हे दिसायला लागलं. बरं, याच काळामध्ये मी नागरी पद्धतीच्या कथा लिहित होतो, नागरी निवेदनाच्या, आणि ग्रामीण किंवा बोली भाषेतल्या सुद्धा कथा लिहित होतो. त्यामुळे कोंडी मला वाटतं कोंडी वैदर्भीय, ती जी वऱ्हाडी खडी बोली जी आहे, नागपुरी खडी बोली म्हणतो आपण तिला, तर त्याचा संबंध वापर मी त्यात केलेला आहे. आणि मग ह्या कादंबरीमध्ये संबंध गाव, त्यातला जो नायक आहे वसंता, त्या वसंताचं भावविश्व, त्याचे आई वडील, त्याची बहीण, त्याचा मित्र, हे सगळं त्या गावामधलं एक जिवंत वातावरण आलं. आणि रचनेच्या दृष्टीने ही कादंबरी अतिशय गोळीबंद आणि चांगली झाली असं ही कादंबरी वाचताना किंवा वाचून मला काही जाणकारांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग ती कादंबरी प्रकाशित झाली. ती कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अनेक जाणकारांनी तिला वाखाणलं, तिच्यावर लिहिलं, तिला पुरस्काराचा स्पर्श झाला. आणि त्यानंतर मग हा एक या पिढीचा खासदार कादंबरीकार आहे अशा प्रकारची एक ओळख मला त्या कादंबरीने मिळवून दिली. पुरस्कारांबद्दल आपण बोललात, अनेक पुरस्कार मिळाले आपल्याला कादंबरी लेखनासाठी. एकंदरीतच तो अनुभव कसा होता आणि एखादा संस्मरणीय प्रसंग कुठला आयुष्यातला? कादंबरी म्हणा किंवा कुठल्या लेखनाकरता मिळणारा जो एक पुरस्कार असतो, तो पुरस्कार म्हणजे आपण लेखनाकरता घेतलेल्या परिश्रमांसाठी ती आपल्या पाठीवर कौतुकाची थाप असते. आणि असे पुरस्कार मिळाले की आपल्याला सुद्धा एक आपण केलेल्या परिश्रमाचं चीज झालं ह्याचा एक आनंद होतो. ते प्रत्येक लेखकाला जर पुरस्कार मिळाला तर त्याचा तो आनंद निश्चितपणे अधिक वाढतो आणि त्याला पुढच्या लेखनाकरता किंवा पुढचं काम करण्याकरता एक ऊर्जा मिळत असते. त्यामुळं, आणि मी सुदैवी असं आहे की मला माझ्या बहुतेक पुस्तकांना, म्हणजे कोंडीपासून बहुतेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत, पण तरी एक सांगतो की सगळ्यात जास्त संख्येने पुरस्कार कोंडीलाच मिळालेले आहेत. त्यामुळं हा जो पुरस्कारांचा जो एक काय म्हणतात सिलसिला म्हणून हा जो प्रवास सुरू झाला हा अतिशय मनोवेधक होता. या संबंध प्रवासामध्ये मला अमेरिकेच्या लापशेटवार प्रतिष्ठानाचा 1 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अमेरिकेतच स्थायिक असलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. हे दोन्ही पुरस्कार अतिशय महत्त्वाचे पुरस्कार असे म्हटले जातात. आणि या संबंध याच्यावर एखादा संस्मरणीय प्रसंग असा सांगायचा तर मला जेव्हा लापशेटवर पुरस्कार मिळाला आणि तो लापशेटवर पुरस्कार देण्याकरता ती मंडळी अमेरिकेतून इथे नागपूरला आले आणि सायंटिफिक सभागृहामध्ये त्या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा जाणवलं की नागपुरामध्ये आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला मानणारी खूप मंडळी, त्या सभागृहामध्ये बसायला जागा नव्हती, इतकं ते सभागृह तुडुंब भरलं होतं. आणि त्यावेळेला जो एक अनुभव आला आणि जे एक आपणच केलेल्या कामाचं चीज
अशा पद्धतीने जाहीरपणे त्याचं कौतुक होताना पाहतो आपण. हा अनुभव निश्चितपणे मला प्रेरणा देणारा होता आणि तो सुखावणारा सुद्धा होता. हा अनुभव एक या पद्धतीने मला शेअर करता येईल. हा, म्हणजे तो संस्मरणीय प्रसंग ठरला आयुष्यातला. विदर्भ साहित्य संघाचं जे पहिलं युवा साहित्य संमेलन होतं त्याचे आपण अध्यक्ष होते आणि आता 97व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहात. एकंदरीतच युवा संमेलन ते साहित्य संमेलन हा प्रवास कसा सांगाल? युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं हे माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाचं होतं. त्यावेळेला एक मी 40 ओलांडलेली असावी आणि आपण आता अध्यक्षपदाच्या रांगेत आलेलो आहोत अशी एक भावना झाली आणि तो आनंद होताच अर्थातच. आणि विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होणाऱ्या पहिले युवा संमेलनाचा अध्यक्ष होणं हे अधिकच ज्याला आपण काय म्हणू की आनंदवर्धक असं ते होतं. त्यानंतर अनेक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. उदाहरणार्थ 5वं सूर्योदय साहित्य संमेलन, 12वं समरस साहित्य संमेलन, अखिल भारतीय संत साहित्य संमेलन, त्यानंतर गोव्याला एक साहित्य संमेलन झालं, सृजन मासिकातर्फे घेण्यात आलेलं. या साहित्य संमेलनाचं मी अध्यक्ष होतो आणि त्यातून एक अध्यक्ष भाषणांच्या माध्यमातून एक माझी वाङ्मयीन भूमिका मला मांडता येत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातलं जर सांगायचं तर गेल्या 10 वर्षापासून माझं नाव या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेलं जात होतं. एकदा मी या साहित्य संमेलनाची निवडणूक लढलो सुद्धा, पण दुर्दैवानं म्हणा की काय पण ते मी ती निवडणूक हरलो, पराभूत झालो. आणि अर्थात हार जीत हा काही भाग नाहीये, पण त्यावेळेला सुद्धा मी पराभूत झाल्यानंतर सुद्धा मला निवडून आलेल्या अध्यक्षांच्या नंतरची मतं मला मिळाली होती. त्यामुळं मला असं जाणवलं की माझ्यावर प्रेम करणारा एक लेखक म्हणून माझ्यावर प्रेम करणारा जो एक वाचक आहे तो वाचक महाराष्ट्रभर पसरलेला आहे. आणि त्यानंतर त्याची जी एक फलश्रुती म्हणून ती फलश्रुती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्त झाली असं मला वाटतं. आणि जेव्हा अध्यक्षपदाची घोषणा झाली त्यावेळेला माझ्यावर जो कौतुकाचा, अभिनंदनाचा, शुभेच्छांचा वर्षाव झाला तो पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटलं की नाही, आपण जी ते काम केलं साहित्य क्षेत्राचा जो आपला जो प्रवास आहे 40-45 वर्षांपासूनचा, या प्रवासाचं एक ज्याला आपण त्या प्रवासाची परिपूर्ती, त्या प्रवासाच्या आनंदाचं एक निदान ज्याला आपण म्हणू ते हे या पद्धतीनं झालेलं आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळंच खरं म्हणजे आज सुद्धा मी या आपल्या स्टुडिओमध्ये जो आलेलो आहे तो या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्तानंच आलेलो आहे. आणि त्यामुळं तुमच्याशी हा संवाद साधताना आणि एकूणच माझ्या लेखनाचा हा प्रवास पाहताना किंवा त्याचं सिंहावलोकन करताना मला खरंच एक मनस्वी आनंद होतो आहे. भविष्यातील काय योजना असणार आहे? भविष्यातील योजना म्हटलं की मी लेखनाच्या बाबतीत बऱ्यापैकी गंभीर आहे आणि अजूनही काहीतरी चांगलं लेखन माझ्या हातून व्हावं अशी एक मला आतून काय म्हणता येईल अर्ज आहे. आतून मला ती कशी मागणी आहे माझी की नाही, अजून मला मी जे काही लिहिलेलं आहे ते श्रेष्ठ आहे की नाही हे मी म्हणणार नाही, ते वाचकांनी जाणकारांनी ठरवायचं. पण याही पलीकडे आणखी काहीतरी चांगलं लिहावं आणि एक मानवी जीवन, मानवी जगणं समग्रपणे आपल्या लेखनात मांडणारा हा लेखक आहे अशा प्रकारची माझ्या लेखनाची आणि माझी एक ओळख मराठी साहित्यात निर्माण व्हावी अशी एक माझी प्रामाणिक भावना आहे. आपल्या या भविष्यातील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर रवींद्र शोभणे सर, आपण इथे आलात आणि इतक्या छान गप्पा रंगल्यात आणि आपला साहित्य प्रवास आम्हाला जाणून घेता आला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आकाशवाणीचा आभारी आहे. श्रोते हो, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.